लोकसभेत सुप्रिया सुळेंना अदृश्य मदत करणाऱ्या हर्षवर्धन पाटलांना इंदापूरची उमेदवारी जाहीर। आज कुटुंबासह शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश। हर्षवर्धन पाटलांनी तुतारी हाती घेताच इंदापूरमधल्या काही नेत्यांचे नाराजीचे सूर। लवकरच मेळावा घेऊन निर्णय जाहीर करणार। समजूत काढण्याची जबाबदारी सुप्रिया सुळेंवर। शरद पवार अजित पवारांना लवकरच नवीन धक्का देणार। रामराजेंच्या पक्षप्रवेशाचे खुद्द शरद पवारांकडूनच संकेत। 14 तारखेला फलटण दौरा। दिल्ली दौऱ्यावर असलेल्या एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत खलबत। जागा वाटपाबाबत काय ठरतंय याची राजकीय वर्तुळात उत्सुकता। अडीच वर्षातली कामं दाखवा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं विरोधकांना आव्हान। तर विकास कामांवर समोरासमोर बसून चर्चा करूयात। आदित्य ठाकरेंचं प्रति आव्हान। दर्यापूरमध्ये बाहेरचं पार्सल नको। अडसूळ पिता पुत्रांना नवनीत राणांचा इशारा। तर अडसुळांचाही पलटवार। अकोल्यामध्ये 2 गटातल्या वादानंतर राडा। दगडफेक आणि जाळपोळ। रिक्षा आणि दुचाकीची धडक झाल्यानंतर वाद वाढला। सध्या परिस्थिती नियंत्रणात। धनगड जातीचे 6 दाखले सरकारकडनं रद्द। गोपीचंद पडळकरांचा दावा। मात्र नरहरी झिरवाळांचा आक्षेप। तासगावमध्ये आजी माजी खासदारांमध्ये खडाजंगी। रिंग रोडचं श्रेय घेण्यावरनं विशाल पाटील आणि संजय काका पाटील आमने सामने। जालन्यामधला काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीच्या वेळेला आमदार कैलास गोरंट्याल आणि काँग्रेस नेते अब्दुल हाफिज यांच्या समर्थकांमध्ये तुफान राडा। रत्नागिरीमध्ये मंत्री उदय सामंतांना हिंदुत्ववादी संघटनांनी दाखवले काळे झेंडे। वक्फ बोर्ड कार्यालयाच्या उद्घाटनावरनं आक्रमक पवित्रा। सरकारनं कंत्राटदारांची 40,000 कोटींची बिलं थकवल्याचा आरोप। थकीत बिलांसाठी कंत्राटदारांची उद्या आंदोलनाची हाक। तर विरोधकांचं लाडकी बहीण योजनेवर बोट। राज ठाकरेंच्या हस्ते दिल्ली साहित्य संमेलनाच्या लोगोचं अनावरण। साहित्यिकांनी राजकारण्यांना खडेबोल सुनवावेत अपेक्षा व्यक्त। राहुल गांधी पुढच्या आठवड्यात पुन्हा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। अशोकरावांच्या नांदेडमध्ये जाहीर सभा घेणार। दुसरी सभा चिमूरमध्ये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।